हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी गार्डनमधला व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मी आज गार्डनमध्ये नवीन प्लांट्स लावणार आहे। त्यासाठी मी नर्सरीमधनं हे रोज आणि पुदिना ही अशी नवीन प्लांट्स आणलेली आहे। तुम्हाला नर्सरीतला पण व्लॉग शेअर करणार आहे पुढे मी व्हिडिओ। हे बघा, मी नर्सरीमध्ये गेली होती तेव्हा तिथं खूप छान छान डिफरंट वेगळ्या कलरची आणि एकदम सुंदर अशी झाडं होती। त्यातली मला जी आवडली, जे मला गरजेचे होते ते घेऊन आले मी, कारण की जास्त जागा नव्हती माझ्या इथं। बाकीचे भरपूर झाडे आहे माझ्या इथं, जे एक दोन जागा रिकाम्या होत्या तेवढंच मला घेता आले। बाकीचे तर खूप सुंदर होते, खूप घ्यावंसं वाटत होतं, पण तेवढी जागा नव्हती लावायला। पुदिना मला कधीचाच हवा होता म्हणून मी पुदिना घेतला। 2 रोपं घेतली पुदिन्याची। आता तर खूप छान झाला आहे पुदिना माझा। व्हिडिओ शेअर करायला जरा मला लेट झालं आहे, एडिटिंग वगैरे सगळं बाकी होतं। हे मी इथं आमच्या घराजवळच्या नर्सरीला गेले होते। तिथं खूप छान छान फ्लॉवर्स असतात आणि तिथलं खत खूप छान असतं। मला तिथलं खत खूप आवडतं आणि ते ॲक्च्युली ऑर्गॅनिक नर्सरी आहे। तिथं सगळं ऑर्गॅनिक झाडं किंवा रोपं आणि खूप छोटी छोटी रोपापासून मिळतं, म्हणजे आपल्याला नेहमी मोठं झाड घ्यायची गरज नाही पडत। कधी कधी आपल्याकडे कुंडी असते तर आपल्याला फक्त रोप हवं असतं। काही काही नर्सऱ्यांमध्ये कुंडी सकट असतं, इथं तसं नाही। इथं छोटी छोटी 10-20 रुपयापासून पण रोपं असतात आणि औषधी रोपं तर खूप सुंदर आहे, म्हणजे यूजफुल आहे आपल्याला लागतात। किंवा वेलची झालं किंवा मसाली झाली, प्रत्येक मसाल्याचं रोप आहे। खूप छान छान आहे। मनस्वीला तर अशा ठिकाणी खूप आवडतं, ती फुल एन्जॉय करते आणि तिथं अशी झोपाळे पाणी गेली की तर ती नेहमी तिथं बसते, म्हणजे बसतेच, फुल एन्जॉय करते, उठतच नाही लवकर तिथनं पटकन। हे बघा, मी आता तिथून हे प्लांट्स विकत आणलेले आहेत। खूप सुंदर दिसत आहे म्हणून मला ते ॲक्च्युली खूप आवडले। रोज तर डस रोज वगैरे असं खूप सुंदर होतं म्हणून मी ते विकत घेतलं। चला आता आपण ते लावून घेऊया कुंडीमध्ये। मनस्वी खूप इंटरेस्ट आहे तिला या सगळ्या गोष्टींमध्ये। सगळ्यात पहिले फर्स्ट हिच्यावर असते ती नेहमी, माती खेळायला मिळते, सगळ्या गोष्टींमध्ये तिला खूप इंटरेस्ट असतो। आता ती मला माती सगळी मोकळी करून देते छान कुंडीमध्ये लावायला। आणि मी आता बघ पुदिना वगैरे लावून देते। मला ही अशी कामं करायला अजिबात बोर होत नाही, मला खूप आवडतं झाडं लावणं किंवा झाडांची काळजी घेणं। आणि आमच्या इथं बाहेर बाल्कनीमध्ये तर खूप छान वाटतं। तुम्हाला व्हिडिओमध्ये येतच असेल पक्ष्यांचे आवाज, पोपटाचे आवाज वगैरे असं खूप येतात। पोपट तर खूपच असतात। एकदा दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मी, जेव्हा नेमका मी फोन धरते व्हिडिओ करायला तेव्हाच ते उडून जातात, म्हणून ते नाही येत व्हिडिओमध्ये, दिसत नाही। मी कोणती पण नवीन कुंडी आणली ना की त्याला आधी कलर करून घेते आणि थोडीफार डिझाईन जसं जमेल तसं। पण कारण की काय होतं, कुंडीला किंवा प्लॅस्टिकची असो किंवा सिमेंटची असो, कुंडीला जर का कलर वगैरे केला आपण तर त्याची लाईफ वाढते आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतं दिसायला पण। हे बघा, आता मी सगळी झाडं लावून घेतलेली आहे आणि कुंडी पण ठिकाणावर ठेवून दिलेली आहे। मी असं बाहेर कुंड्या ठेवायला सेपरेट बनवून घेतलेलं आहे बाल्कनीमध्ये आणि आता मस्त दिसत आहे सगळे झाडं छान लावून झालेली आहे आणि आधीची पण झाडांना छान फुलं आलेली माझ्या। एकदा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला मेसेज करा, मी माझ्या पूर्ण बाल्कनीचा पण व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ एकदा नक्की। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडले असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।